तर पहा, या अगोदर आपण लिव्हिंग वर्ल्ड या संदर्भात पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं होतं ते होतं ग्रोथ. ग्रोथ म्हणजे काय? सजीवांची काय होते? वाढ होते. आणि वाढी संदर्भात मी सांगितलं होतं तुम्हाला की जी वाढ आहे ती शरीराच्या आतून म्हणजे इंटरनल है ना, या स्वरूपाची वाढ होत असते. आता यामध्ये आपण मुख्य फरक पाहिला होता की जे ॲनिमल्स आहेत, तर ॲनिमल्सचं वैशिष्ट्य काय आहे की त्यांची विशिष्ट वयापर्यंतच वाढ होते. जसं की ह्युमन बिईंग, आपण मानव आहोत, तर मानवाची शरीराची वाढ कुठपर्यंत होते? 18 ते 21 वर्षापर्यंत, बरोबर. परंतु जे प्लांट्स आहेत तर ते जिवंत असेपर्यंत, है की नाही, लाईफ टाइम त्यांची काय होत असते? ग्रोथ होत असते. आणि सो त्यानंतर आपण हे पण पाहिलं होतं की वनस्पती जी आहे तर फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, बरोबर. जिथं काय प्रेझेंट असतं? क्लोरोप्लास्ट किंवा क्लोरोफिल नावाचं पिगमेंट प्रेझेंट असतं. तर त्यामध्ये आपण पूर्ण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया समजून घेतली होती. आज आपण डिस्कस करायलो रेस्पिरेशन संदर्भात. आता रेस्पिरेशन काय आहे? तर रेस्पिरेशन अर्थातच अशी प्रक्रिया की ज्या प्रक्रियेनं सिंपली सांगायचं असेल तर आपण ऑक्सिजन वायू हा शरीराच्या आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू शरीराच्या काय करतो? आपण बाहेर टाकत असतो, बरोबर. तर लक्षात ठेवायचं की ऑक्सिजन हा इनहेल म्हणजे काय? श्वास. इनहेल म्हणजे काय? श्वास. म्हणजे आपण श्वास घेताना कोणता वायू आपल्या शरीरात घेतो? O2 ला काय म्हणायचं? ऑक्सिजन. आणि CO2 हा वायू आपण काय करतो? एक्सेल म्हणजे काय? शरीराच्या बाहेर टाकतो. तर श्वास घेणे व श्वास सोडणे. श्वास घेताना आपण ऑक्सिजन युक्त हवा घेतो, हे लक्षात घ्या. फक्त ऑक्सिजन घेतो का? नाही. तर आपण अशी हवा शरीराच्या आत घेतो की ज्या हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे अधिक असेल. आणि श्वास सोडताना आपण कोणता वायू? CO2 वायू. फक्त CO2 सोडतो का? नाही. तर CO2 युक्त हवा असते, म्हणजे त्यामध्ये फक्त 4% CO2 असतं. त्यामध्ये काही प्रमाणात जलबाष्प देखील असते. ओके. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर सिंपल सांगायचं असेल तर श्वास घेताना इनहेलेशन करताना ऑक्सिजन वायू इनटेक म्हणजे शरीराच्या आत घेणे आणि एक्सेलेशन म्हणजे श्वास सोडताना कोणता वायू? कार्बन डायऑक्साईड वायू आपल्या शरीराच्या बाहेर सोडणे. या पूर्ण प्रोसेसला काय म्हणू आपण? श्वसन. सो श्वसन अर्थातच रेस्पिरेशन यामध्ये काय काय अपेक्षित आहे ते समजून घ्या. आपण म्हणतो की सजीवांना जगण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची आवश्यकता असते. कारण लक्षात घ्या, आपण जे अन्न खातो ना, फूड है ना, तर हे अन्न, या अन्नाचं ऑक्सिडीकरण म्हणजेच ऑक्सिडेशन खूप महत्वाचं असतं, येते लक्षात. आणि या अन्नाचं ऑक्सिडीकरण करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची आवश्यकता. पहा, आपण जे अन्न खातो ना ते आहे ग्लुकोज. ग्लुकोज पहा, C6H12O6 हा कशाचा फॉर्म्युला आहे? ग्लुकोज. कशाचा फॉर्म्युला आहे? ग्लुकोज. याला तुम्ही कार्बोहायड्रेट्स पण म्हणू शकता. काय म्हणू शकता? कार्बोहायड्रेट्स. आलं लक्षात. मग हे झालं आपलं अन्न. हे सिंपली आपण याला काय म्हणू? फूड म्हणू, अन्न म्हणू. मग हे अन्न जे आहे याचं ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होते. ऑक्सिजन सोबत काय होते? अभिक्रिया. समजा मी इथं 6 ऑक्सिजन घेतो अभिक्रिया संतुलित करण्यासाठी. आणि ही प्रक्रिया जी आहे ही आपल्या पेशीमध्ये होते. कुठे होते? पेशीमध्ये. मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच पुढच्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकणार आहोत की तंतुकणिका, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, तिथे ही प्रोसेस होते. सो सध्या मी तुम्हाला फक्त सांगतो की ही प्रक्रिया कुठे होते? पेशी स्तरावर. कारण सजीवांचा रचनात्मक घटक हा काय आहे? सेल है ना. आपला सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक एकक
ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी म्हणून आपलं, तर ते असतं पेशी. आपलं शरीर हे कशाचं बनलेलं आहे? पेशीचं बनलेलं आहे. पुढे आपण एक कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे, सेल्युलर स्ट्रक्चर, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. तर सेल मध्ये काय होतं की एक वायू तयार होतो जो आपल्याला शरीराच्या बाहेर टाकावा लागतो. हा वायू काय असतो? CO2. CO2 म्हणजे काय? कार्बन डाय ऑक्साईड. काय म्हणायचं त्याला? कार्बन डाय ऑक्साईड. आणि प्लस काही प्रमाणात जलबाष्प म्हणजे वॉटर वेपर सुद्धा निघते, H2O. ही काय आहे? वॉटर वेपर. पहा, जेव्हा आपण श्वास सोडतो ना आपल्याला जाणवत नाही, परंतु लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण श्वास, अर्थातच श्वास घेणे आणि उच्छ्वास सोडणे है ना, तर श्वास आणि उच्छ्वास या एका मागोएक चालणाऱ्या सायमल्टेनियस चालणाऱ्या प्रोसेस आहे. तर श्वास घेणे याला म्हणायचं इनहेलेशन आणि श्वास सोडणे याला म्हणायचं एक्सेलेशन. येते लक्षात? तर श्वास सोडताना कोणता वायू बाहेर टाकला आपण? कार्बन डायऑक्साईड आणि काही प्रमाणात जलबाष्प म्हणजे वॉटर वेपर सुद्धा बाहेर टाकले. मग आता आपल्याजवळ ह्युमन बिईंग मध्ये जर पाहिलं आपण तर रेस्पिरेशन कसं चाललं, तर पहा रेस्पिरेशन कसं चालतं आपल्या शरीरामध्ये ते आपण समजून घेऊ. पहा, सर्वात अगोदर जी एअर आहे, अशी एअर ज्याच्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त असेल? ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असेल, अशी एअर आपण कशामध्ये घेतो? आपल्या नोज, नाकाद्वारे. नोज मधून ही जी हवा आहे ना नॉस्ट्रिलच्या माध्यमातून आपल्या लंग्स पर्यंत जाते. कुठपर्यंत जाते? लंग्स. लंग्स म्हणजे फुफ्फुसे. फुफ्फुसामधून हा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा प्रवास सांगवला मी तुम्हाला. ऑक्सिजन हवेतून कुठे गेला? अगोदर नोज, नाकापर्यंत. तिथून ऑक्सिजन कुठे गेला? लंग्स म्हणजे आपल्या फुफ्फुसापर्यंत. तिथून ऑक्सिजन जो आहे तो ब्लड कडे जातो. कोणाकडे जातो? ब्लड म्हणजे काय? आपल्या शरीरामधलं रक्त. आणि ब्लड मार्फत, ब्लड मध्ये आयर्न कंटेनिंग पिगमेंट असतं पहा, म्हणजे एक लोहयुक्त प्रथिन असतं ज्याचं नाव आहे हिमोग्लोबिन. काय नाव आहे? बऱ्याच वेळेस पहा तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टर लोक तुमचं रक्त तपासतात, हे की नाही? मग या रक्तामध्ये त्यांना बघायचं असतं की तुमच्यामध्ये RBC म्हणजे लाल रक्तपेशी, WBC म्हणजे पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स, तंतू म्हणजे प्लेटलेट्सला काय म्हणू आपण? प्लेटलेट्सला नाव लक्षात येईल माझ्या, ठीक आहे. प्लेटलेट्स आपण कन्सिडर करून चालू, ठीक आहे. तर हे जे WBC, RBC, प्लेटलेट्स आहे याच्यासोबतच आपल्या शरीरामध्ये काय चेक केलं जातं? हिमोग्लोबिन. काय चेक केलं जातं? हा हिमोग्लोबिन ऑक्सिजनला कुठपर्यंत नेतो? सेल पर्यंत. कुठपर्यंत नेतो? सेल पर्यंत म्हणजे पेशी पर्यंत नेतो. आणि त्यानंतर पेशी जी आहे ना, पेशी काय करते? ऑक्सिजन घेते आणि कोणता वायू बाहेर टाकते? CO2. कोणता वायू बाहेर टाकते? मग सेल कडून हिमोग्लोबिन हा CO2 कोणाकडे नेतो? ब्लड कडे. ब्लड कडून हा CO2 नंतर कोणाकडे येतो? लंग्स कडे. लंग्स कडून हा CO2 पुन्हा कोणाकडे येतो? नोज कडे. नोज कडून हा CO2 नंतर कुठे येतो? हवेमध्ये म्हणजे एअर, म्हणजे हवे आपण उच्छ्वास सोडला. म्हणजे श्वास घेतला आपण की हा ऑक्सिजन कुठपर्यंत चालला? सेल, पेशीपर्यंत चालला. आणि पेशीनं जे तयार केलेलं कार्बन डायऑक्साईड आहे हे नाकावाटे अगोदर लंग्स पर्यंत येतं, लंग्स नंतर आपण नाकावाटे बाहेर टाकतो. या पूर्ण प्रक्रियेला काय म्हणायचं? रेस्पिरेशन. काय म्हणायचं? रेस्पिरेशन. मग आता प्रश्न असा आहे की हे रेस्पिरेशन जसं आपल्यामध्ये मेजर ऑर्गन कोणता पाहिला आपण आपल्या शरीरातला रेस्पिरेशन संदर्भातला? लंग्स. लंग्स म्हणजे काय? फुफ्फुसे. हे मुख्य रोल या ठिकाणी आहे. मग प्रत्येक सजीवामध्ये लंग्स आहे का? तर नाही. तुम्ही जर फिश पाहिले, फिश म्हणजे काय? मासा. तर मास्यामध्ये कोणते अवयव असतात? गिल्स. कोणते असतात? गिल्स, कल्ले म्हणतात त्याला.
त्यानंतर फ्रॉग माहिती का तुम्हाला? फ्रॉग जर पाहिलं आपण बिडो, तर हा पाण्यामध्ये असताना त्याचं रेस्पिरेशन स्किन थ्रू चालतं. स्किन म्हणजे काय? त्वचा. स्किन म्हणजे काय? त्वचा. म्हणजे याचा अर्थ श्वसनाला फक्त फुफ्फुसे हे एकच ऑर्गन आहे का? नाही. काही प्राण्यांमध्ये काय आहे? गिल्स, कल्ले आहेत. काही मध्ये स्किन म्हणजे त्वचेमार्फत सुद्धा काय चालतं? श्वसन ही क्रिया चालते. आता हे झालं अॅनिमल संदर्भात. आता विषय असा आहे की मग हे रेस्पिरेशन प्लांट्स मध्ये असतं का? म्हणजे वनस्पती श्वास घेतात का? तो उत्तर आहे यस, होय. वनस्पती सुद्धा श्वास घेत असतात. येते लक्षात? म्हणजे आपण फोटोसिंथेसिस प्रोसेस पाहिली की दिवसा सूर्यप्रकाश असताना वनस्पती स्वतःचं अन्न काय करतात? स्वतः तयार करतात. तेव्हा आपण प्रकाश संश्लेषण म्हणजे काय म्हणलो? फोटोसिंथेसिस. मग आता प्लांट्स जे आहे तर यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस जे आहे हे फक्त दिवसा आहे, सूर्यप्रकाश असताना. मग श्वसन केव्हा असतं? तर वनस्पतीमध्ये श्वसन जे आहे हे 24 आवर्स म्हणजे 24 तास चालू असतं. पहा, लक्षात घ्या. ॲनिमल असो, ॲनिमल मध्ये सुद्धा श्वसनाची प्रक्रिया ही कधीच थांबत नाही. ती केव्हा सुरू होते? 24 तास चालू आहे. पहा, रात्रंदिवस आपण झोपलेलो जरी असो तरी श्वसन ही प्रक्रिया काही थांबली का? श्वास घेणं थांबलं म्हणजे माणसाचं काय झालं त्या ठिकाणी? मृत्यू असतो. म्हणजे जोपर्यंत आपण जीवन आहे तोपर्यंत आपलं रेस्पिरेशन हे कंटिन्युअसली चालू असतं. जसं आपण 24 तास श्वसन करतो तसे वनस्पती सुद्धा काय करतात? 24 तास श्वसन करत असतात. मग या श्वसन यांचं कसं असतं? तर वनस्पतीचे खोड, फांद्या यांच्यावर लहान लहान छिद्र असतात. त्याला म्हणायचं स्मॉल पोर्स. काय म्हणायचं त्याला? स्मॉल पोर्स. आणि हे पोर्स कुठे आहेत? त्यांच्या स्टेम म्हणजे खोडावर आहे. त्यानंतर बार्क त्यांच्या जी साल असते त्याच्यावर आहे. ब्रँचेसवर आहे. मग आता हे जे वनस्पतीचे स्टेम असेल, बार्क, ब्रँचेस यांच्यावर जे लहान लहान छिद्र असतात त्या छिद्रातून ते सुद्धा ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू सोडत असतात. फक्त एवढं आहे की त्यांनी सोडलेला CO2 पुन्हा एकदा प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये ते वापरू शकतात. पण लक्षात ठेवायचं की रेस्पिरेशन ही प्रोसेस ही दोन्ही मध्ये आहे. कोणामध्ये आहे? प्रत्येक प्लांट्स मध्ये आहे आणि प्रत्येक मानवामध्ये पण आहे. मानव हा ॲनिमलच आहे, हे तर लक्षात. तर प्रत्येक मानवासहित सर्व प्राण्यामध्ये सुद्धा आहे आणि वनस्पतीमध्ये सुद्धा आहे. लक्षात आलं? मग प्राण्यांचे अवयव काय काय सांगितले? जसं की ह्युमन मध्ये कोणता अवयव आहे? लंग्स. फिशेस मध्ये काय आहे? गिल्स. फ्रॉग मध्ये काय आहे? स्किन. यांच्याद्वारे काय चालतं? श्वसन चालतं. तसंच रेस्पिरेशन प्लांट्स मध्ये सुद्धा किती तास चालतं? 24 तास, 24 आवर्स. कसं चालतं? स्मॉल पोर्स, लहान छिद्र आहेत. कशावर? स्टेम, बार, ब्रँचेस है ना, फांद्या वगैरे याच्यावर लहान लहान सूक्ष्म छिद्र असतं आणि त्या छिद्रावाटे त्यांचं काय चालतं? त्या ठिकाणी रेस्पिरेशन चालतं. तर आणि प्लांट संदर्भात आणखीन एक लक्षात घ्या की स्टेम, बार तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त जे लीफ आहे, लीफ म्हणजे काय? पान. तर आपण या अगोदर पाहिलं होतं की फोटोसिंथेसिस जे आहे प्रकाश संश्लेषण हे कुठं होतं? लीफ मध्ये है ना, हिरव्या पानामध्ये होतं. किंवा खोड जर हिरवा असेल तर प्रकाश संश्लेषण होत असतं हिरव्या भागामध्ये, जर क्लोरोप्लास्ट असेल तरच. पण जे पान आहेत ना त्या पानांना सुद्धा लहान लहान छिद्र असतात है ना, जे वनस्पतीचं लीफ आहे, ज्याला आपण अनेक वचनी काय म्हणतो? लीव्स. काय म्हणतो? लीव्स. लक्षात घ्या, लीफ हे एक वचनी नाव आहे. त्याचं ग्रॅमॅटिकली अनेक वचनी काय नाव असतं? लीव्स. तर या लीव्स मध्ये सुद्धा लहान लहान काय असतात? पोर्स म्हणजे सूक्ष्म छिद्र असतात. आणि या सूक्ष्म छिद्रावाटे वनस्पती कोणती प्रोसेस करत असतात? रेस्पिरेशन, ज्याला मराठीमध्ये काय म्हणायचं आपण? श्वसन. तर हे आहे श्वसना संदर्भातली महत्वाची इन्फॉर्मेशन. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण एक्सरेशन म्हणजे उत्सर्जन कसं चालतं
सजीवांमध्ये त्या संदर्भात आपण डिस्कस करू. ओके.